एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे डे 2 आयलँड टूर. थंबनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल आज आपण कुठे चाललो आहे. आजचा दिवस होता आमच्या बाली ट्रिपमधला एकदम एक्साइटिंग दिवस, कारण आज आपण जाणार होतो नुसा पेनिडा आयलँडवर. नुसा पेनिडा हे बालीच्या साऊथ ईस्ट साईडला असलेलं एक सुंदर आयलँड आहे. इथले क्रिस्टल क्लिअर ब्लू वॉटर, मोठे क्लिफ्स आणि क्लीन बीचेस यासाठी हे आयलँड खूप फेमस आहे. आणि आजचा दिवस आम्ही पूर्णपणे नुसा पेनिडा एक्सप्लोर करण्यासाठी ठेवला होता. सकाळी लवकर तयार होऊन आम्ही निघालो सानूर हार्बरकडे. आमची 7:30ची फेरी होती, त्यामुळे आम्ही थोडंसं लवकरच हार्बरवर पोचलो आणि इथे आम्ही नुसा पेनिडाला जाण्यासाठी फेरी बोट घेतली. आता एक गोष्ट सांगायची झाली तर ही बोट राईड दिसते त्यापेक्षा खूपच फास्ट असते. समुद्राच्या लाटांवरनं बोट लिटरली वेगाने जाते, म्हणून जर तुम्हाला मोशन सिकनेस होत असेल तर माझी ॲडवाईस आहे की निघण्याच्या आधीच तुम्ही त्याची मेडिसिन वगैरे घेऊन ठेवा. कारण राईड साधारण 30 ते 45 मिनिटाची असली तरी बोटचा स्पीड आणि वेव्हजमुळे काही लोकांना थोडासा त्रास होऊ शकतो. पण ज्यांना समुद्राची राईड आवडते त्यांच्यासाठी हा प्रवास एकदम मजेदार आहे. समुद्राचा सुंदर व्ह्यू, थंड हवा आणि आजूबाजूला फक्त पाणी आणि फायनली वी रीच नुसा पेनिडा. नुसा पेनिडाला पोचल्यानंतर आमचा ड्रायव्हर आम्हाला पिकअप करण्यासाठी हार्बरवर आला होता. आम्ही तिथे आधीच ड्रायव्हर अरेंज केला होता आणि त्यांनी आम्हाला आयलँडवरची सगळी साईटसीइंग करून दिली. पण एक छोटीशी इम्पॉर्टंट गोष्ट, नुसा पेनिडामध्ये ऊन खूप असतं, त्यामुळे सनस्क्रीन नक्की लावा आणि तुमच्यासोबत कॅरी करा. कॅप, सनग्लासेस आणि कम्फर्टेबल शूज असतील तर अजूनच चांगलं, कारण आज आपल्याला भरपूर चालायचं आणि ट्रेक करायचं होतं. आमचा पहिला स्टॉप होता डायमंड बीच. आम्ही डायमंड बीचला पोचलो आणि समोरचं दृश्य पाहून लिटरली काही क्षण आम्ही फक्त बघतच होतो. समोर निळाशार समुद्र, आजूबाजूला उंच उंच क्लिफ्स आणि खाली पांढरी शुभ्र सँड. व्ह्यू इतका सुंदर होता की कॅमेरामध्ये कितीही रेकॉर्ड केलं तरी पूर्णपणे कॅप्चर होत नव्हतं. आणि जर तुम्ही डायमंड बीचच्या ॲक्च्युअल बीचवर जाण्याचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, खाली जाण्यासाठी रस्ता खूप स्टीप आहे. स्टेअर्स आणि रॉकी पाथ असल्यामुळे खाली जायला साधारण 25 ते 30 मिनिटं लागू शकतात.
पण जर तुम्ही फिजिकली कम्फर्टेबल असाल तर हा ट्रेक खरंच खूप वर्थ आहे. खाली पोहोचल्यानंतर समोरचा व्ह्यू एकदम अमेझिंग होता. पांढरी सँड, ब्लू वॉटर आणि मोठ्या-मोठ्या वेव्हज. वेव्हज इतक्या मोठ्या होत्या की समुद्राकडे बघत बसावं वाटत होतं. आम्ही थोडा वेळ तिथे एन्जॉय केला, भरपूर फोटोज आणि व्हिडिओज घेतले आणि मग पुन्हा परत तोच चॅलेंजिंग ट्रेक करून वर आलो. खाली जाणं इझी वाटतं, पण वर येताना मात्र कळतं की आपण ट्रेक का केला. आता डायमंड बीचची ब्युटी मनात ठेवून आम्ही निघालो पुढच्या डेस्टिनेशनकडे. आणि नुसा पेनिडामध्ये एक प्लेस असा आहे की जो तुम्ही इंस्टाग्रामवर किंवा ट्रॅव्हल रील्समध्ये नक्कीच पाहिला असेल, केलिंगन बीच. आता आम्ही पोचलो होतो नुसा पेनिडामधल्या सर्वात फेमस स्पॉटपैकी एका ठिकाणी, केलिंगन बीच. इथून दिसणारा क्लिफचा शेप अगदी टिरेक्स डायनासोर सारखा दिसतो. इथे फोटोज काढताना प्रत्येक अँगल परफेक्ट वाटत होता. कधी-कधी ट्रॅव्हल करताना आपण एखाद्या जागेवर जातो आणि तिथून निघावंसं वाटतच नाही. ही जागा त्यातलीच एक होती. परतीच्या फेरीमध्ये बसलो आणि पुन्हा समुद्राचा प्रवास सुरू झाला. सकाळी ज्या उत्साहाने आपण नुसा पेनिडाला आलो होतो, त्याच दिवशी संध्याकाळी मात्र डोक्यात पूर्ण दिवसाच्या मेमरीज फिरत होत्या. डायमंड बीच, केलिंगन बीच, निळा समुद्र, ब्युटिफुल व्ह्यूज, लोकल फूड आणि अर्थातच भरपूर फोटोज आणि व्हिडिओज. आजचा दिवस कसा गेला हे खरंच कळलंच नाही. एक प्लेस बघायची, मग दुसरा, मध्येच फोटोज, व्हिडिओज, लोकल फूड आणि पुन्हा पुढचं डेस्टिनेशन. तर हा होता आमच्या बाली ट्रिपचा डे 2. पण आमची बाली ट्रिप अजून संपली नाही आहे. पुढच्या दिवसांमध्ये अजून काही अमेझिंग प्लेसेस आणि एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर फर्स्ट टाईम आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. अंटिल देन टेक केअर. बाय बाय.